नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मे जून 2024 एक्झामिनेशन किंवा समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर वेळोवेळी अपलोड केले जात आहेत आणि आपण दररोजच जेवढे रिझल्ट्स अपलोड केले जात आहेत वेबसाईटवर तेवढ्यांचं वाचन करत आहोत, तुम्हाला सूचना देत आहोत। गेले 5 दिवस झाला आपण कंटिन्यू दररोज जेवढे रिझल्ट अपलोड होतील तेवढ्यांचं सगळ्यांचं वाचन करून तुम्हाला सूचना देत आहोत। आणि सगळे जे मे जून 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स आहेत ते आपण आपल्या याच चॅनलवर एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे। त्या प्लेलिस्टचं नाव आहे YCMOU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट्स। त्या प्लेलिस्टमधील या फोल्डरवर जायचं आहे तुम्हाला आणि त्या फोल्डरमध्ये जाऊन तारखेवाईज तुम्हाला आपला रिझल्ट लागलेला आहे का नाही तुम्ही ते व्हिडिओ बघू पाहू शकता। ठीक आहे मित्रांनो, काल एक आपण रिझल्ट बनवलेला होता, रिझल्टवर व्हिडिओ बनवला होता। काल दिनांक 3 जुलै 2024 रोजी एक व्हिडिओ बनवला होता आपण। त्या व्हिडिओमध्ये आपण काल सकाळी जेवढे अपलोड झालेले आहेत रिझल्ट्स त्यांचाच व्हिडिओ बनवला होता। मग काय झालं, आपला रिझल्ट अपलोड झाल्यानंतर काल संध्याकाळी इथे दिसते तुम्हाला, काल संध्याकाळी बघा, लास्ट अपडेटेड ऑन जुलै 3, 2024 6:53 काल संध्याकाळी जवळपास 6:45 वाजता काही आणखी रिझल्ट्स अपलोड झालेले आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये घेतले नव्हते। तर आपण काय करणार आहोत, ती जी रिझल्ट्स आपण काल घेतले नव्हते ते आज दिनांक 4 जुलै 2024च्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळेच रिझल्ट घेणार आहोत। मग ती काल संध्याकाळचे तर आपण रिझल्ट्स घेऊच, तसेच काल सकाळचे बी रिझल्ट्स आपण ह्याच्यात वाचन करूया, जेणेकरून सगळेच काल दिनांक जुलै 3, 2024चे सर्वच रिझल्ट्स आपल्याला ह्या एकाच व्हिडिओमध्ये येऊन जातील। ठीक आहे, तर सुरू करूया वाचण्यासाठी पहिल्यांदा। ओके, आता काही विद्यार्थी काय करत आहेत की जे रिझल्ट लागले नाही ते बी लागले म्हणून सांगत आहेत। असं करू नका, जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर आपलं रिझल्ट डिक्लेअर झाले त्याशिवाय मला अंदाजानं रिझल्ट लागला आहे असं म्हणता येत नाही। मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवत आहे ऑफिशियल वेबसाईटवर। मग ह्या वेबसाईटवर ज्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे त्याचाच मी सांगणार आहे तुम्हाला। अंदाजे उगं रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे चेक करत म्हणा तुम्हाला उगं परेशान करत राहा, हे असं मी करणार नाही। ठीक आहे मित्रांनो, जे ऑफिशियल वेबसाईटवर ज्या वेळेस अपडेट होतील रिझल्ट त्यावेळेसच मी वाचन करून तुम्हाला डायरेक्ट फेस टू फेस सांगत आहे, वस्तुनिष्ठ सांगत आहे, एक्झॅक्ट सांगत आहे, अंदाजे सांगत नाही। ठीक आहे, आता स्क्रीनवर दिसत आहे तेवढ्याचेच रिझल्ट डिक्लेअर झाले आहेत। काही लोक उगं दुसऱ्या कोणत्या तर ह्याच्यात व्यतिरिक्त डिक्लेअर झाले असं म्हणतात, असं होत नाही। जी वेबसाईटवर दिसत आहे तेवढ्यांचेच रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत। काही लोकांचे आज दिसत नसतील रिझल्ट तर उद्या 24 तासानंतर दिसतील ती। ठीक आहे, पहिल्यांदा पाहूया प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 1। एक्झाम युनिट 1 मध्ये कोणकोणत्या प्रोग्रामचे रिझल्ट लागले कालचे सगळेच घेऊया आपण। ठीक आहे, हे 10 तारखेचं आहे, कालचं नव्हा। ओके, हां, काल सिरियल नंबर 39 आहे, M52 MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 1। ठीक आहे, आता काल दिनांक 3 जुलै 2024 रोजीचेच रिझल्टचं फक्त वाचन करत आहोत आपण, त्यामुळे आता पारापारला मी 3 जुलै 2024 म्हणायचं टाळणार आहे, फक्त रिझल्टचं वाचन करून दाखवतो। व्हिडिओ खूप मोठा होलेला आहे। ठीक आहे, तर सिरियल नंबर 39 आहे, M52 MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 1। सिरियल नंबर 40 M52 MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 2। सिरियल नंबर 41 M52 MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 3rd। सिरियल नंबर 42 M52 MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 4। सिरियल नंबर 43 प्रोग्राम कोड M54 MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 1। सिरियल नंबर 44 प्रोग्राम कोड M54 MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 2nd। सिरियल नंबर 45 प्रोग्राम कोड M54 MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 3rd। सिरियल नंबर 46 प्रोग्राम कोड M54 MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 4। सिरियल नंबर 47 प्रोग्राम कोड M62 MA इन एज्युकेशन विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2016 CGPA पॅटर्न। ओके, ही झालं। आता प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2 ह्याचं पाहूया।
याच्यामध्ये कोणकोणते रिझल्ट लागले पाहूया. फक्त आपण कालचे बघतो. ठीक आहे. हां, इथं सिरियल नंबर 28, प्रोग्राम कोड P26, BSc ऑप्टोमॅट्री विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2009 पॅटर्न. ओके. सिरियल नंबर 29, G40, BCom कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. BComचा कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचा निकाल लागलेला आहे. नॉर्मल BCom जी आहे GO2, त्या GO2चा निकाल लागलेला नाही. ठीक आहे. BCom कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, त्याचा प्रोग्राम कोड आहे G40, ह्याचाच रिझल्ट लागलेला आहे फक्त. पुढे सिरियल नंबर 30, G15, BA इन MCJ विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न, रिझल्ट लागलेला आहे ह्याचा. पुढे प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3. ओके. शेवटचं सिरियल नंबर 37, प्रोग्राम कोड V151, MSc इन मॅथमॅटिक्स 2023 पॅटर्न NAP, 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. तर फक्त एवढेच रिझल्ट लागलेले आहेत काल, ते आपण सगळे कव्हर केलेले आहेत. आणि वेबसाईटवर जोपर्यंत अपलोड होत नाहीत आणि दाखवत नाहीत तोपर्यंत अंदाजे रिझल्ट लागला आहे सांगता येत नाही. ठीक आहे. अपलोड झाल्या मी व्हिडिओ बनवेन आणि अपलोड केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहून तुमचा रिझल्ट पाहू शकता. तेवढं परेशान व्हायची गरज नाही. ठीक आहे. ओके. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले व्ह्यूज खूप जास्त होतात परंतु लाईक कोणीही करत नाही. म्हणजे हे व्हिडिओ आवडत नाहीत का? रिझल्टचे व्हिडिओ आहेत, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मी. ठीक आहे ना. तर व्हिडिओ तर आवडतातच तुम्हाला. रिझल्ट्स मी सगळ्यांचेच रिझल्ट सांगत आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप मोठ्या प्रमाणात लाईक करत जावा. एक प्रेरणा येते, उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यामध्ये. आता हे तर रिझल्टचे व्हिडिओ आहेत. ह्याच्यानंतर आपल्याला खूप आपलं चॅनल मोठं करायचं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करत राहा, त्याला प्रेरणा मिळत राहा मला मोठं चॅनल करण्यासाठी. सध्या इक्विपमेंट्स वगैरे तयार नसल्यामुळे चॅनल आपलं सध्या रिझल्ट्स जेवढं स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे तुम्हाला इन्फॉर्मेशन देता येईल माझा प्रयत्न आहे तेवढा मी देत आहे. ठीक आहे. जेव्हा केव्हा आपलं चॅनलसाठी इक्विपमेंट वगैरे सगळं तयार होतील त्यावेळेस तर आपले ॲडव्हान्स्ड व्हिडिओ तर येणारच आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचा रिझल्ट जर लागलेला असेल तर त्यांना कळवा. PRA नंबर वगैरे टाकून. आता एखाद्याचा समजा MSc मॅथमॅटिक्स रिझल्ट लागलेला आहे तर काही तर याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं बघा असं. ठीक आहे. क्लिक करूया थोडंसं. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं. एक्झाम इव्हेंटमध्ये का मे जून 2024 सिलेक्ट करायचं. खाली PRA नंबर किंवा सेट नंबर टाकायचं. खाली कॅप्चा कोड ह्याला म्हणतात. ही जी क्यू दिसते का नाही ह्याला, हे काही ही QXDF दिसते ह्याला कॅप्चा कोड म्हणतात किंवा कॅप्चा म्हणतात किंवा सिक्युरिटी पिन बी म्हणतात काही लोक, किंवा कोड बी म्हणतात. म्हणजे जे काय असेल ते खालच्या डब्यात टाकायचं, सर्च करायचं. सर्च केल्यावर तुमचं नाव, प्रोग्रामचं कोड, प्रोग्रामचं नाव आणि तुमचा रिझल्ट पास आहे काही टिकिटी आहे का फेल आहे आणि पुढे डाउनलोड ऑप्शन येतं. तर त्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून जर तुमचा रिझल्ट लागलेला असेल तर तुम्हाला पूर्ण PDF ओपन होते. मोबाईलमध्ये सेव्ह करायचं आहे. आणि तसेच कुठं आपण ऑनलाईन सेवा केंद्रावर गेलो किंवा तुमच्याकडे प्रिंटर असेल तर त्याची प्रिंट कॉपीसुद्धा काढू शकता तुम्ही. ठीक आहे. शक्यतोवर कलर प्रिंट अवेलेबल असेल तर कलर काढून घ्यावी. वरील लोगो कलरमध्ये येतो त्यामुळे ओरिजिनलच्या समकक्ष ते धरलं जातं. ठीक आहे. आणि जर प्रिंटर अवेलेबल नसेल तर ब्लॅक अँड व्हाईट कॉर्नर कॉपी 4-5 कॉपी काढून आपल्याकडे संग्रही ठेवायचं आहे आपल्याला. जोपर्यंत हार्ड कॉपी येत नाही तोपर्यंत ती कामाला येणार आहे. आणि मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करायचं आहे. तुम्हाला स्मार्टफोनवर रिझल्ट पाहता येत नसेल तर कुठल्या ऑनलाईन सेवा केंद्राला आपली ऑफिशियल वेबसाईट सांगा आणि त्याला तुमचं एक्झामचं इव्हेंट सांगा, PRA नंबर सांगा. ते तुम्हाला रिझल्टची प्रिंटआउट काढून देतील जर रिझल्ट लागला असेल तर. ठीक आहे. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हीसुद्धा चेक करू शकता रिझल्ट लागलेला आहे का नाही. ycmu.digitalnews.ac ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर वर रिझल्ट्स ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डाव्या साईडला तुम्हाला मे जून 2024 ऑप्शन दिसते हो का. हां, हो का. असं इथं मे जून 2024 ऑप्शन दिसते हो का. मे जून 2024 ह्याच्यावर क्लिक करायचं हो का असं. हां, क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला असं रिझल्टची नावं येतात.
ती नावं आल्यानंतर जर समजा एखाद्याचे शेवटचा रिझल्ट आहे तर त्याच्या पुढे क्लिक करायचं का असं हां, अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट्स बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून. वंदे मातरम.